नमस्कार, मी डॉक्टर आरती साठे. शरीर स्वास्थ्याच्या माझ्या व्हिडिओजमध्ये आज आपण व्यायामाबद्दल बघणार आहोत. व्यायामाचे महत्त्व स्वास्थ्याच्या दृष्टीने खूप आहे. शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर वय, तब्येत याच्याप्रमाणे प्रत्येकाने व्यायाम ठरवावा आणि किती वेळ व्यायाम करायचा हेही ठरवावे. फक्त दुसऱ्याशी तुलना करून आपले शरीर क्षीणवू नये किंवा दुसरा अमुक इतका वेळ व्यायाम करतो म्हणून आपण व्यायाम करू नये. योगासने, जलद योगासने, ताणाचे व्यायाम म्हणजेच स्ट्रेचिंग, एरोबिक्स व इतर अनेक प्रकारचे व्यायाम जिममध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक प्रकार आपल्याला जो लाभेल की नाही याचा विचार करून व योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच शिकावे. शरीर हळूहळू ताणावे, मग सैल करावे, मग विश्रांती घ्यावी आणि दुखल्यास लगेच थांबावे. या प्रकाराने व्यायाम करावा. अनेक तास व्यायाम करणे इष्ट ठरत नाही. शरीराचा प्रत्येक स्नायू किंवा प्रत्येक अवयव हळूहळू ताणला गेला की त्यांना दुखापतही होत नाही. त्यामुळे प्रत्येक स्नायू हा हळूहळू ताणून मग त्याला सैल होण्यासाठी म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी पण वेळ द्यावा. त्याच्यानंतर विश्रांती घ्यावी आणि मग पुढचा व्यायामाचा प्रकार करावा. अन्न घेतल्यानंतर लगेच व्यायाम करू नये, कारण पोटामध्ये अन्न असताना आपल्या त्या स्नायूंच्यावर दबाव येऊ शकतो, कदाचित उलटी होऊ शकते आणि ते योग्य नाहीच. तसेच व्यायाम करताना जर तहान लागली तर घसा ओला होईल एवढेच पाणी प्यावे. खूप पाणी प्यायल्यास कदाचित पोट दुखू शकते. जर गुडघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, हातदुखी किंवा हृदयाचे जर व्याधी असेल तर त्यांनी जरूर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व सल्ल्याने व्यायाम करावे. हळूहळू सराव करत मग आपण एकट्याने व्यायाम करावा आणि नक्कीच आरोग्य संपादन करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.